कलेक्टरचा अहवाल 6 महिने येणार नाही, मग सेतू केंद्राची बेकायदेशीर दुकानदारी अशीच सुरू ठेवणार का? लोकांचा सवाल। बार्शीटाकळी तालुक्यातील प्रकार। तालुक्यातील पिंजर येथे अनेक सेतू केंद्र हे बाहेरगावच्या नावावर सुरू आहेत। बाहेरगावची आयडी असताना पिंजर येथे बेकायदेशीर सेतू केंद्र सुरू आहेत। याबाबत कलेक्टरचा अहवाल येणार आहे म्हणून कारवाई थांबलेली आहे। सदर अहवाल 2 महिन्यांपासून कलेक्टरच्या दालनात गेला आहे, परंतु कलेक्टरच्या कारवाईचा अहवाल अद्याप बार्शीटाकळीत पोहोचलाच नाही। त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातंय। त्यामुळे अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने ही सेतू केंद्राची बेकायदेशीर दुकानदारी अशीच सुरू ठेवणार का, असा सवाल संतप्त नागरिकांनी व्यक्त केलाय। तालुक्यातील पिंजर येथे अनेक बेकायदेशीर सेतू केंद्र सुरू आहेत। या सेतू केंद्राची आयडी खेड्यागावाच्या नावावर आहे, परंतु पिंजर येथे बेमाप कमाई होत असल्याने आणि त्या ठिकाणी बेकायदेशीर कामे होत असल्यामुळे अनेकांनी आपली दुकानदारी सुरू ठेवली असल्याची चर्चा आहे। या प्रकारामुळे महसूल विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातंय। पिंजर येथे बेकायदेशीर सुरू असलेल्या सेतू केंद्राचा अहवाल गेल्या 2 महिन्यांपूर्वी पिंजरचे मंडळ अधिकारी श्रवण भराडी यांनी बार्शीटाकळी तहसीलदारांना सादर केला। त्यानंतर तो अहवाल तहसीलदारांनी कलेक्टरकडे पाठवला, परंतु गेल्या 2 महिन्यांपासून कलेक्टरच्या कारवाईचा अहवाल अद्यापपर्यंत बार्शीटाकळी तहसील कार्यालयात पोहोचलाच नाही। त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातंय आणि कलेक्टरचा अहवाल अजून 6 महिने येणार नाही, मग तोपर्यंत सेतू केंद्राची बेकायदेशीर दुकानदारी अशीच सुरू ठेवणार का, असा संतप्त सवाल पिंजर येथील गावकऱ्यांनी केलाय। पिंजर येथे बेकायदेशीर सेतू केंद्र कसे काय सुरू आहेत याची संपूर्ण माहिती तहसीलदारांना देण्यात आली। मंडळ अधिकाऱ्यांनी सुद्धा तसाच अहवाल दिला, परंतु गेल्या 2 महिन्यापूर्वी अकोल्याचे कलेक्टर अजित कुंभार यांच्या दालनातून बार्शीटाकळी तहसील कार्यालयात तो कारवाईचा अहवालच पोहोचला नाही। त्यामुळे पुढील कारवाई थांबली असल्याची माहिती तहसीलदार राजेश वजिरे यांनी दिली आहे। त्यामुळे वरिष्ठांकडून अजून 6 महिने तो अहवाल येणार नाही, मग पुढील 6 महिने सुद्धा बेकायदेशीर सेतू केंद्राची दुकानदारी अशीच सुरू राहणार का, असा प्रश्न लोकांना पडलाय। बार्शीटाकळीचे तहसीलदार राजेश वजिरे यांनी सांगितले की कलेक्टरकडून अहवाल येणार आहे आणि त्यांची आयडी रद्द होणार आहे, परंतु केव्हा? अहवाल जाऊन 2 महिने होत आहे म्हणून कारवाई थांबली आहे। या बेकायदेशीर सेतू केंद्र चालकाकडून खेड्यापाड्यातील गोरगरीब लोकांची अशी लुबाडणूक होत आहे। याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने निर्णय घेऊन हा नंगा नाच थांबवावा, अन्यथा लोकांना अमरावती आयुक्तांकडे फोटो आणि व्हिडिओसह लेखी स्वरूपात तक्रारी कराव्या लागतील, असा इशारा सुद्धा तालुक्यातून देण्यात आलाय। प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।